फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालंय ना, टेन्शन आलंय का? काय करू, कसं होईल, कसं जायचंय पुढे? घाबरू नको ना, मी आहे ना, प्रोफेसर मंगेश कैरे आहे, सो नो टेन्शन. मित्रांनो, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट इयर झाली म्हणजे 50% इंजिनिअरिंग झाली. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुला मी असा रोड मॅप देणार आहे, त्यातनं तुला आयडिया क्लिअर होऊन जाईल की अरे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 50% इतकी सोपी असते. चला सुरू करूया. मित्रांनो, फर्स्ट इयर म्हटलं की सब्जेक्ट्स आणि अकॅडमिक्स. फर्स्ट इयरला सगळ्या ब्रांचचे कॉमन सब्जेक्ट असतात. फर्स्ट इयरला ऑल कॉमन सब्जेक्ट असतात, 10 विषय. त्याच्यामध्ये पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5. प्रत्येक ब्रांचचे सब्जेक्ट आहे, M1 M2 मेकॅनिक्स, ग्राफिक्स, ओके, या टाईपचे सगळे सब्जेक्ट्स. याच्यामध्ये मित्रांनो अभ्यास करताना आपण नोट्स स्वतःचे हँड रिटन बनवण्याचा जास्त प्रयत्न करा. बघा, तुम्ही ऑनलाईन कॉन्टेंट असतील, ऑफलाईन कॉन्टेंट असतील, क्लासरूम सगळीकडून तुम्हाला अभ्यास झाल्यानंतर हँड रिटन सेल्फ नोट्स आपल्याला बनवायचे. कारण एकदा लिहिलं म्हणजे 2 वेळा वाचण्यासारखं असतं. त्यामुळे ते प्रॉपर हँड रिटन नोट्स बनव आणि अभ्यास करताना फर्स्ट इयरला मॅथमॅटिकल सब्जेक्टकडे अजून जास्त लक्ष दे, कारण मॅथमॅटिक्स बॅकलॉग राहण्याचा सगळ्यात जास्त चान्स असतो. सो मॅथ्स आहे, मेकॅनिक्स आहे, M1 M2 आहे, हे सगळे प्रॉपरली स्टडी केला की पुढचे 4 वर्ष तुला टेन्शन येणार नाही. आणि मित्रांनो, तुला जर मॅथमॅटिक्स अजून सोपं करायचं असेल तर मी आहे ना, यस, एकतर माझं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती माझे मॅथ्सचे नंबर ऑफ लेक्चर आहेत, ते बघ, किंवा आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे, लिंक दिली आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये, डाउनलोड कर आणि फ्री मध्ये माझ्याकडनं डेमो लेक्चर बघ आणि सोप्या पद्धतीने मॅथ्स शिक. तुला मॅथ्स मजा यायला लागेल, फर्स्ट इयर सोपं व्हायला लागेल, कारण फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मी अवेलेबल करून आपल्या पर्पल ॲट ॲप वर दिले. नक्की फ्री डेमो लेक्चर नक्की बघ. फर्स्ट इयर मध्ये अभ्यास सोबत सगळ्यात महत्वाची अजून एक दुसरी गोष्ट आहे, ते स्किल्स. मित्रांनो, स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे. अभ्यास एका साईडला अभ्यास पण करायचा, टॉप करायचंय, दुसऱ्या साईडला आपले स्किल्स पण ग्रो करायचे. आता जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर कॉम्प्युटर साईडचे मुलं असतील, सॉफ्टवेअर ब्रांचचे, तर ते लँग्वेजेस शिकू शकता. पायथॉन आहे, C आहे, C++ आहे, या वेनिजा. हार्ड ब्रांचचे मुलं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहे ते शिका. ऑटोकॅड आहे, CAD आहे, CAD CAM आहे, मॅटलॅब आहे. सो या पद्धतीने स्टडी आणि स्किल्स या दोघांवर आपण फोकस करायचं आहे. आणि नाही काही जमत ना, अभ्यासाला थोडं जड जात आहे ना, तर ऍटलीस्ट एक्सेल शिक, प्रेझेंटेशन शिक. प्रेझेंटेशनचे ChatGPT वापरून कितीतरी वे आहे, ते वापरू शकतो. सो स्किल डेव्हलपमेंटवर तुला फर्स्ट इयरला अभ्यास सोबत काम करायचं आहे. आणि एकदा की स्किल डेव्हलपमेंटची सवय लागली की सेकंड इयरला तू जेव्हा डिपार्टमेंट मध्ये जातो ना, त्यावेळी तुला प्रोजेक्ट्स असो, इंटर्नशिप असो, तुझे सब्जेक्टचे रिअल टाइम व्हिज्युअलायझेशन असो, या सगळ्या गोष्टींवर इतकी जबरदस्त मदत होईल. तू वर्गात डायरेक्ट पहिलाच येशील. सरांनी दिलं की तू केलं, सरांनी दिलं की तू केलं, इतका फास्ट होशील. आणि इंजिनिअरिंग म्हणजे फक्त आपल्याला अभ्यासच नाही, तर आपल्याला इंजिनिअरिंग आणि लाईफ या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. इंजिनिअरिंग म्हणजे बघा, तुमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स होतात, हॅकॅथॉन्स होतात, क्लब्स असतात, या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट कर. आणि हो, क्लब्स म्हणजे तुझ्या डोक्यात आले ते क्लब्स नाही, अशा प्रकारचे क्लब्स असतात तिथे अभ्यासाचे एज्युकेशनल गोष्टी शेअरिंग होतात, त्या टाईपचे क्लब जॉईन कर. मित्रांनो, इंजिनिअरिंग म्हणजे हा तुमच्या लाईफचा एक टोटल एक्सपिरियन्स आहे, नुसती इंजिनिअरिंग नाहीये, तुमच्या लाईफचं एक फाउंडेशन आहे. आणि जर फाउंडेशन स्ट्रॉंग झालं तर त्याच्यावर किती मोठी इमारत आपण स्ट्रॉंगली बांधू शकतो. सो इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास आणि तुझे इंजिनिअरिंग मध्ये अदर ऍक्टिव्हिटीज या दोघांचा बॅलन्स ठेव आणि इंजिनिअरिंग बघ किती सोपी व्हायला तुला लागेल की सरांनी सांगितलं त्याने माझी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर एकदम सोपी झाली. आणि जर तुम्हाला खरंच फायदा झाला तर हा व्हिडिओ आपल्या ऍटलीस्ट 3 फ्रेंड्सला नक्की शेअर करा. थँक्यू.